बाईच्या गावाचा मधातच आहे म्हटलं ना भेटून जावा म्हणून आलो. मामा तर तुम्ही इकडे गावाच्या बाहेर का करत आहात? आणि बॅग मध्ये वगैरे काय आणलंय? बॅग मध्ये बाई आता 2 लाडू आहे, 1 केळ आहे. तुम्ही इकडे मोबाईल धरून गावाच्या बाहेर का करत आहात? मामा मी बाळ्याला मेसेज करत होतो. कशासाठी? असंच मला आठवण आली होती. काहीचा मेसेज न फॅचेस करते. पण मामा मला सांगा, तुम्ही गावाच्या बाहेर कोणाला म्हणता? मला हं? याच घरामध्ये माझ्या बाबांनी दिलं, तेच ते झोपडे बघा ना. खरं का? बघ नाही तर काय. मी म्हणलो बैलाच्या खोटा आव कर. मामा एखादी बैलाचं कोणा तरी चांगलं असते, पण हा घर बघितले का? अरे तुझाच तर बाप मस्त सांगत होता ना, माझा जावई ड्युटीवर आहे, वायसर आहे म्हणे ना. अरे देवा मामा, कायचा वायसर ना कायचा का? 200 रुपये रोजीसाठी त्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये जाते व्याहाड मध्ये आणि झाडू मारते. आणि काही वायसर नाहीये, वाचेर आहे वाचेर. आणि तेच त्याची ड्युटी आहे. असं असं मस्त सांगे का नाही. माझ्या जावयाच्या घरी काहीच कमी नाही म्हणे, माझा जावई वायसर आहे म्हणे. काही वायसर नाही मामा. मामा तुम्हाला माहित आहे, मला या लग्न झालं ना तेव्हापासून मला या घरामध्ये करमतच नाही. माझा मामा आला तर कमीत कमी मामा आल्या जरा पाणी बिणी घ्या असं म्हणत आहे. पाणी पिणार का? मग आता तेवढं मी टपणी मधून येता. ठीक आहे, मी तुम्हाला आत्ता पाणी आणून देते. हा? पाणी आण बरं बाई, फिरीच्या नको आणू. सर्दी खोकल्याचे दिवस येऊ नये. मामा मला आहे ना बाई कूलरचा पाणी आण. काय म्हणाला? कूलरचा. कूलरचं पाणी पिता का? या घरामध्ये कूलर पण नाही आणि फ्रीज पण नाही. माझ्या पप्पांनी जितका आनंद दिला होतं ना, सगळ्याचा सगळा आनंद तिथे बाजूला आहे काळामध्ये, पण अजूनपर्यंत वापर केलाच नाही. कारण या घरामध्ये लाईट असेल तेव्हा ना. कम लाईन नाही आहे. कुठची लाईट? तू तुझ्या बापाच्या सत्यानाश हो. मामा असं म्हणून घरात कन लाईन नाही आहे. तुम्ही काऊन बीपीएलच्या खाली नाही आहे? कायचा बीपीएल आहे? साधा एपीएल नाही तर बीपीएल कुठून मिळणार आहे या माणसाच्या? जा मग पाणी घेऊन ये. आता आणते. हा? साधावाला सांग, कूलरचा सांग. मी फ्रीजचं पाणी पितच नाही. ते थंड पाणी नाव सर्दी खोकला होते म्हणून. मामा हळू घ्या. मामा तुम्हाला ठसका बसेल, हळू घ्या म्हटलं. ठसका बसू बसू आता सवय निघून गेली. कसं आहे मग इकडं वातावरण? मामा इकडलं वातावरण म्हणण्यामध्ये काहीच अर्थ नाही. पप्पानी लग्न तर केलंच माझं, पण असल्या घरामध्ये डिनर म्हणून मलाही काही कळलं नाही. मामा तुम्हाला माहितीये, लग्न झालं तेव्हापासून नुसतं मला दुःख आहे. एक इथं खायला नाही मिळत, झोपतं म्हटलं तर बेड नाहीये, स्वयंपाक करतो म्हटलं तर गॅस नाहीये, हवा घेतो म्हटलं तर फॅन नाहीये. या घरामध्ये कशी राहते ना कशी नाही माझं मलाच नाही माहित. आता तुझं तुले माहित आहे, तिकडं मी बाळ्याकडे गेलो, बाळ्या भेटला, त्याची तब्येत एकदम खराब होणार. मामा का करू मामा म्हणे. माझ्या बाळ्याला काय झालं? काय झालं ना का नाही. जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हापासून बिचारा खाणं पिणं सोडून दिला. का करू, कायले खराब झाला म्हणलो. का सांगू मामा म्हणे. मामा डोळ्याले झोप नाही म्हणे, नाकाले वास नाही, कानाले आवाज नाही. अरे काऊन म्हणलं तर का सांगू मामा, एकदम तिची आठवण येते म्हणे. मामा बिचारा खाणं पिणं सोडून दिला. मग त्याचे डोळे खोल गेले, नाक मूच आला, जीभ आतमध्ये गेली, कान डोपावरले, केस पूर्ण बिचाऱ्याचे वारून गेले. मरते का वाचते असा होणार. मामा हे बघा, मला काही झालेलं मी सहन करू शकते, पण माझ्या बाळाला काही झालं ना मी सहन नाही करू शकत. मामा माझं बाळा कसं आहे सांगा. हे गावाचं सांगायचं सांग, आठवण करू करू. मामा हे स्वप्नच म्हणे. मला या घरामध्ये मला बाळा पाहिजे. तुम्ही काही करा, पण माझा बाळा मला हवाय. म्हणजे येतं नाही राहत आहे का? मामा या घरामध्ये राहायचं काय?
तुम्ही जरी काही जरी म्हटलात ना तरी मी या घरामध्ये बिलकुलच राहणार नाहीये. कुणाचा यशोसा नाही व्हायला पाहिजे होता. तुझ्या बापाला समजायला पाहिजे होता. एवढ्या चांगली पोरगी थंड्या हवेत राहण्यावाली ह्या गरम हवेत कशी राहत असाल. तू हो आव्हान तर आव्हान, नाही तर दुसरी पोरगी असती ना अज लग्न उद्या बापाच्या घरी येत होत. मला तसंच वाटते. मला आत्ताच्या आत्ता घरी जाऊशी वाटते. पण माझ्या पप्पाने आणून टाकलं ना या कबाड करत. बरोबर आहे. पहिलं झालं तुम्ही लई खराब झाल्या. पहिलं पोरगी कशी मुसरासारखी दिसे, कुसरासारखी होऊन गेली. पहिलं केळवांग्यासारखी दिसे, आता शेंगासारखी होऊन गेली पोरगी. तुला नाही राहूशा वाटत आहे येता बाई. मामा मला जरी तू काढलं नाही तुम्ही तर मी जिवंत तर राहणारच नाही. पण याच घरामध्ये मी स्वतःचा आत्महत्या केल्याशिवाय राहणारच नाही. नको बाई नको, येतं मरू नको. तुला लागत तर कोणती आयडिया देतो, परंतु येतं मरू नको. तुला आहे ना बिना पैशानं सोडची तिकट झाला का? तुला राहता नाही आहे ना. मी बरोबर बाड्याला पाठवतो. नक्की पाठवाल का? तुझ्यासाठी काय करत नाही बाई मी. सर्वच काही करतो. तेव्हापर्यंत तू आहे ना जेवण करू नको. काय जेवण करू नको. मस्त ताप आला मग बाजूवर झोपत जा. 4 बोकऱ्या पांघरत जाणं, झोपून राहायचा. पाणी पिऊ नको. मस्त ढंगरे करत जा ना. मामा थोडं जेवण वगैरे करून घे. नाही 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 बाई, मला येते राहूशा नाही वाटत आहे तुमच्या घरात का? मामा थोडस नाही नाही नाही, आत्ता स्वयंपाक बनवते. नाश्ता करून आण. चालले मामा. हो निघतो बाई. मग मी पाठवतो. बिलकुल उद्या. मामा होळीचं काहीतरी बनवलं असतं मला. नाही नाही नको बनव. चालले मामा. हो जातो, निघतो बाई. मामा 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 मामा. हा तर गेला. मामाने गेलं म्हणजे माझ्या बाळ्याला सांगणारच. आणि हो, एकदाचा का माझा बाळ्या इथे आला तर मग या कबाडखान्यातून मला निघायला कोणी रोखू शकणार नाही. आणि एकदाचा का माझा बाळ्या मला मिळाला तर मी कोणाचे ऐकणार पण नाही. आणि या घरातून मी बाहेर गेली नाही ना तर नाव लय चांगला लागता म्हणून.